सांगली विशेष चटपटीत भडंग करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 लसणाचा गाठा, तेल, कढीपत्ता, अर्धा कप कच्चे शेंगदाणे, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, 3 चमचे पिठी साखर, भडंग मुरमुरे. भडंग करण्यासाठी सगळ्यात आधी लसणाचा गाठा अशा पद्धतीने चेचून घ्यायचा आणि हलकेसे साल काढून मोकळा करायचा आणि गरम तेलात कढीपत्ता कुरकुरीत तळायचा. आता लसूण आणि शेंगदाणे पण एकत्र परतून घ्यायचे. आता या मिश्रणात तिखट, लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ आणि पिठी साखर घालून एकजीव करून यात मुरमुरे घालायचे आणि हे मिश्रण एकत्र करायचं. झाली आपली सांगलीची प्रसिद्ध भडंग तयार. तर सगळ्यात आधी सांगलीचं भडंग आहे त्यामध्ये अख्खा लसूण असतो. सो अख्खी लसूणची कांडी घेते, अशी एखादी बॅग घ्यायची, पोटली घ्यायची आणि मस्त असा बत्ता घ्यायचा आणि याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या. लसूण फार सोलायची गरज नाही आहे. बघा हे सगळं रिकामं झालेलं आहे. आता पूर्ण असं सोलून घ्यायची गरज नाही आहे, थोडीशी टरफल हवीत या भडंगमध्ये. इथे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि कढीपत्ता मस्तपैकी तेलामध्ये तळून घ्यायचा. आता हा ताजा ताजा तळलेला कढीपत्ता काढून घ्यायचा एका डिशमध्ये. आता याच कढईमध्ये आपण घालणार आहोत लसूण आणि त्याचसोबत शेंगदाणे आणि हे एकत्र आता फ्राय करून घेऊयात, तळून घेऊयात. तर गॅस करायचा बंद, गॅस सुरू ठेवायचा नाही. आता यामध्ये घालूयात मसाला. साधारण 3 चमचे हे लाल तिखट घालते, हे करूयात मिक्स. आता तुम्हाला आहे ना सिक्रेट सांगते सांगलीच्या भडंगचं. यामध्ये ना पिळायचं लिंबू, या लिंबूचा रस या फोडणीमध्ये, त्याची जी चव आणि स्वाद उतरतो. याचं मुख्य कारण आहे, मला असं वाटतं की मसाला जळू नये आणि त्याचं टेम्परेचर हलकंसं कमी व्हावं. चवीपुरतं मीठ आणि त्याचसोबत फोडणीतच पिठी साखर पण असते बरं का. गॅस सुरू करायची आता अजिबात गरज नाही आहे. आता यामध्ये आपण घालूयात मुरमुरे किंवा भडंगाचे स्पेशल चुरमुरे येतात. रेग्युलर चुरमुरे बारीक असतात, भडंगाचे असे मस्त टपोरे येतात. गॅस बंद आहे, गॅस सुरू ठेवून नाही टाकायचं. हे आता चुरमुरे घालूयात. वा. आणि आता हे जस्ट एकजीव करून घ्यायचं, मिसळून घ्यायचं. सर्व करताना नाही, इन जनरल आपलं भडंग बनवून तयार झाला की हा जो तळलेला कढीपत्ता आहे तो असा वरनं टाकला जातो आणि परत मिक्स करतात किंवा असाच डेकोरेशनसाठी ठेवतात.